नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक अंमली पदार्थ गांजाची अवैध विक्री थांबवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून मोठी कारवाई केली जाते। मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावच्या शिवारात एका किराणा दुकानात अवैधरित्या गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून सौंदाणे गावच्या शिवारातील इंदिरानगर येथील किराणा दुकानावर छापा टाकून एका संशयितास ताब्यात घेतला। निलेश पवार असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पथकानं त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून तब्बल 2 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। याच्या विरोधात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचा पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस करत आहेत। सदरची कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके यांच्या पथकाने केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।